नमस्कार, मी सुनंदा मेजवानी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटार पनीरची भाजी करून दाखवते. सर्वप्रथम एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्याच्यामध्ये 2-3 कांदे बारीक चिरून टाकले. कांदा चांगला परतून घ्यायचा सोनेरी कलर येऊपर्यंत. एक मिडियम आकाराचा टोमॅटो, तो पण चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 इंचाचा आल्याचा तुकडा, 2 दालचिनी, 2-3 मिरे, एक 4-5 लवंग, थोडीशी कोथिंबीर. मीडियम गॅसवर चांगले परतून सोनेरी कलर आला, सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. पनीरचा तुकडा टाकून हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं, जेणेकरून ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून चांगलं परतून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेली ग्रेव्ही चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतून तेल सुटूपर्यंत घेतल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद चांगलं परतून घ्यायचं. एक चमचा काश्मीरी लाल तिखट कलर येण्यासाठी टाकायचं. 2 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा. तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता. 2 चमचा पनीर मसाला टाकायचा. हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आणि ज्या मिक्सरमध्ये बारीक केलेली मसाला त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घेऊन टाकायचं आणि सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत तेल सुटूपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. एक वाटी मटार घालून चांगलं परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेले तुकडे पनीरचे घालायचे. तुम्हाला जर पाहिजे असेल पनीर तुम्ही तळून पण घेऊ शकता. 2 ग्लास पाणी गरम करून घालायचं. ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची. त्याच्यामध्ये एक छोटासा पनीरचा तुकडा खिसून घेतलं की ग्रेव्ही छान लागते.
चांगलं हलवून ग्रेव्ही त्याच्यावर एक परत 2 मिनिटं झाकण ठेवून मटार पनीर छान शिजले. त्याच्यानंतर कोथिंबीर घालून चिरून बारीक केलेली मटार पनीरची भाजी तयार आहे. माझी मटार पनीरची भाजी कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ट्राय करा. झटपट सोपी असणारी मटार पनीरची भाजी पाहुणे आले की झटपट आपण सहज करू शकतो. ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये सांगा.